बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र सुपो पळशी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत। पुढे यात्रा उत्सव असल्याने भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने आसलगाव ते पळशी सुपो रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे। पौष महिन्यात सुपो महाराज यांची भव्य यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भरणार असून यावर्षी ही यात्रा 20 डिसेंबर पासून सुरू होणार आहे। ही यात्रा महिनाभर दर आठवड्याच्या शनिवार व रविवारी भरणार असून लाखो भाविक दर्शनासाठी मुक्कामी तसंच भंडाऱ्यासाठी येणार आहे। तसंच पळशी सुपो येथे शनिवार व रविवारी हजारो भाविक नियमित आसलगाव ते पळशी सुपो रस्त्याने ये-जा करीत असतात। परंतु मागील वर्षापासून या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि अपघाताची शक्यता वाढली आहे। कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये तसंच भक्तांना प्रवास सुखकर व्हावा याकरिता सुपो पळशी देवस्थानच्या संचालक मंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग यांना रस्ता दुरुस्ती तसंच पळशी सुपो व धानोरा महासिद्ध या वळण मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे। या वळण मार्गावर गतिरोधक नसल्यामुळे कित्येक मोठे अपघात या ठिकाणी घडत असून भविष्यात हे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी गतिरोधकाची मागणी देवस्थानाच्या वतीने करण्यात आली आहे।